लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2.2 मधील क्वेश्चन 10 पर्यंत एक्झाम्पल पाहिले. तर आपण 11 नंबरचा क्वेश्चन पाहू. 11 नंबरचा क्वेश्चन आहे इफ cot θ इक्वल टू 3/4. cot θ इट इज इक्वल टू 3/4. 3/4 दिलेले आहे cot θ and pi is less than theta is less than 3/4. Pi is less than theta is less than 3 times pi/4. Find the value of 4 times cosec theta plus 5 cos theta. 4 times cosec theta plus 5 cos theta. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, ते फाइंड आउट करायचं. तर हे दिलेलं आहे cot theta इक्वल टू 3/4 दिलेला आहे. cot theta it is equal to काय 3/4. therefore cot square theta it is equal to काय येणार आहे cot square theta equal to 9/16. स्क्वेअरिंग केलं आपण दोन्ही साइडचं. आता थर्ड आयडेंटिटी वापरता येईल. 1 plus cot square theta equal to काय आहे cosec square theta. we have मग cosec square theta it is equal to काय लिहिता येईल 1 plus cot square theta. and this is equal to 1 plus cot square किती आहे 9/16 आहे. cosec square theta it is equal to. therefore denominator इक्वल करू आता आपण. therefore cosec square theta it is equal to काय आहे हे 1 into 16 plus 9 आपण काय आहे 16 आहे म्हणजे 25 किती येतं 16 येतं. and therefore cosec theta equal to काय येणार स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. इट इज इक्वल टू प्लस ऑर मायनस काय 5/4 एवढं cosec theta येतं. आणि आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे pi is less than theta less than 3/4 but pi is less than theta is less than 3/4 that is theta lies in थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे थिटा. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये का आहे cosec theta निगेटिव्ह आहे. cosec theta is negative and therefore काय येणार आहे cosec theta it is equal to काय येणार मायनस काय येणार आहे 5/4 एवढं cosec theta ची व्हॅल्यू मिळते. आणि cosec theta वरून आपल्याला sin theta मिळाला. therefore sin theta it is equal to काय 1/cosec theta. मग याचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल. इट इज इक्वल टू मायनस काय येणार आहे 4/5 एवढं sin theta मिळतं. आपल्याला cot theta माहिती cot theta म्हणजे 3/4 हे माहिती आहे. and cot theta it is equal to काय 3/4. therefore sin theta upon cos theta cot आपण काय लिहिलं sin upon cos च्या फॉर्म मध्ये लिहिलं. इट इज इक्वल टू 3/4. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची cos theta ची व्हॅल्यू काढायची. मग उलट घेतला तर काय येणार आहे cos theta upon sin theta. इट इज इक्वल टू काय येणार 4/3 and therefore cos theta it is equal to काय येतं 4/3 into काय sin theta. sin theta काढलेलं आहे मग इट इज इक्वल टू 4/3 into काय -4/5 ते किती येतं -16 upon किती 15 एवढं काय मिळालं आपल्याला cos theta मिळालं. आणि आता याची व्हॅल्यू काढू 4 times cosec theta plus 5 times cos theta. therefore 4 times cosec theta plus 5 times cos theta. it is equal to 4 into cosec theta किती आलेलं आहे -5/4 plus cos theta किती आहे -16/15 एवढा cos theta आहे. इथं 4 काय होईल कॅन्सल होईल आणि काय मिळतं आपल्याला -5 -16/15. मग इथं डिनॉमिनेटर इक्वल करू 15 into 5 काय -75 -16/15 तर किती येणार आहे -10 हे 11 1 कॅरीवर -91/15 एवढी काय येणार आहे त्याची व्हॅल्यू येते -91/15. हे झालं 11 नंबरचं एक्झाम्पल कंप्लीट झालं. आता नंतर आपण 12 नंबरचं एक्झाम्पल पाहू.
12 नंबरचं एक्झाम्पल आहे, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट काढायचे. तर आपल्याला काय दिलेलं आहे, पोलर कोऑर्डिनेट दिलेला आहे. पोलर कोऑर्डिनेट त्यातील पहिला आहे 3 आणि 90 डिग्री हे दिलेलं आहे, म्हणजे आर थिटा दिलेला आहे. मग हिअर आर थिटा दॅट इज आर थिटा इट इज इक्वल टू काय आहे 390 एवढं दिलेलं आहे. देअरफॉर आर इक्वल टू काय येणार 3 आणि थिटा इक्वल टू काय 90 डिग्री. आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट मधलं रिलेशन पाहिलेलं आहे ते आपण एक्स इक्वल टू काय आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू काय आर साइन थिटा हे रिलेशन आपण पाहिलेलं आहे. मग आर ची व्हॅल्यू टाकू 3 आणि कॉस ऑफ काय थिटा किती आहे 90 डिग्री. मग कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे किती येणार आहे 0 येणार. अँड वाय कोऑर्डिनेट किती मिळणार 3 इंटू साइन ऑफ 90 डिग्री. साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे 1. 3 इंटू 1 किती येणार 3. मग देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट देअरफॉर एक्स वाय किती मिळाला आपल्याला 0 आणि 3. हा कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. नंतर आता सेकंड दिलेला आहे. यातला सेकंड काय आहे 1 and 180 डिग्री. 1 and 180 डिग्री. मिळत काय आर थिटा म्हणजे पोलर कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे 1 and 180 डिग्री. मग देअरफॉर कंपेअर केलं तर आर आपल्याला किती मिळतं 1 आणि थिटा किती आहे 180 डिग्री. परत हा फॉर्म्युला वापरताय. वी हॅव एक्स इक्वल टू काय आहे आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू काय आहे आर साइन थिटा. देअरफॉर आर किती आहे 1 इंटू कॉस ऑफ किती 180 डिग्री. कॉस 180 ची व्हॅल्यू किती आहे -1 आहे. मग 1 इंटू किती -1 ते किती येतं -1 येतं. आणि आता आपण वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. वाय इक्वल टू काय 1 इंटू साइन ऑफ 180 डिग्री आणि साइन 180 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे म्हणजे किती येणार 1 इंटू 0 तर किती येतं 0. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट एक्स वाय किती मिळाला आपल्याला -1 आणि 0. म्हणजे पोलर कोऑर्डिनेट दिले असता कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण काय केले फाइंड आउट केले. तर कोणतं रिलेशन यूज करायचं एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू काय आहे आर साइन थिटा. हे झालंय ह्या टाईपचं क्वेश्चन. आता उलट आहे. उलट म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असता पोलर कोऑर्डिनेट काय करायचं फाइंड आउट करायचं. पुढचा क्वेश्चन आहे. आताचा क्वेश्चन 12 आपण कंप्लीट केलेला आहे. तर आता क्वेश्चन कोणता पाहू 13 पाहू. क्वेश्चन 13 आहे फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. पोलर कोऑर्डिनेट काढायचं. इथं 15 नंबर आलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, तसा 13 पाहिजे होता. तर काय करायचं कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेला आहे त्यातलं पहिलं पाहू आपण 5 5. 5 5 म्हणजे x5 आणि y सुद्धा 5 आहे. एक्स वाय हे काय 5 5 आहे आणि दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट आहे. इट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. एक्स किती आहे 5 आणि वाय किती आहे 5 आहे. आपल्याला काढायचं आर आणि थिटा फाइंड आउट करायचं. पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. देअरफॉर काय येणार आहे हिअर वी हॅव आर स्क्वेअर इट इज इक्वल टू काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. किंवा काय लिहू शकता तुम्ही आर इक्वल टू इन अंडर रूट काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असे लिहिता येईल. मग 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर तर 25 प्लस 25 तर 50 होतं. आपण काय करू परत आपल्याला फॅक्टर पाडावंच लागणार आहे. तर काय करू आपण 25 इंटू 2 म्हणजे 2 टाइम 25 असं लिहिता येईल आर स्क्वेअर. आणि देअरफॉर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आर इक्वल टू किती येणार आहे
याचं स्क्वेअर रूट 5 निघन आणि याचे किती √2. मग 5 × √2 पॉझिटिव्ह घेतलं कारण r ग्रेटर दॅन काय 0 आहे. आणि आता आपल्याला काय करायचं थिटा फाइंड आउट करायचं. मग टॅन थिटा वरून काढता येईल आपल्याला. टॅन थिटा इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला y अपॉन काय x y कोऑर्डिनेट अपॉन x कोऑर्डिनेट. y किती आहे 5 अपॉन 5 तर किती येतं 1 येतं टॅन थिटा. आणि पॉइंट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे 45 डिग्री येणार. आणि बट हिअर टॅन 45 इट इज इक्वल टू काय आहे 1 आहे. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला टॅन थिटा इट इज इक्वल टू टॅन 45 डिग्री आणि देअरफॉर थिटा इक्वल टू काय 45 डिग्री एवढ्या येणार. म्हणजे देअरफॉर आर थिटा आर थिटा हा पोलर कोऑर्डिनेट किती आर किती मिळालेला आहे 5 टाइम √2 आणि थिटा किती आहे 45 डिग्री. हा पोलर कोऑर्डिनेट मिळाला. आणि यातलं सेकंड जे आहे ते फर्स्ट क्वाड्रंट मधलाच पॉइंट आहे. तर सेकंड तुम्हाला होमवर्क साठी आहे. आणि आपण थर्ड आणि 4 नंबरचं एक्झाम्पल पाहू. थर्ड आणि 4 नंबर यातीलच क्वेश्चन थर्ड आणि 4 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. तर थर्ड नंबरचं काय आहे सेकंड तुम्हाला होमवर्क साठी आणला. सेकंड हे होमवर्क साठी. आणि थर्ड नंबरचं आहे -1 -1. थर्ड नंबरचं एक्झाम्पल -1 -1 म्हणजे दोन्ही निगेटिव्ह आहे. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट राहील. मग आपल्याला काय दिलेलं आहे XY दिलेला आहे -1 -1 दोन्ही निगेटिव्ह आहे. देअरफॉर इट लाईज इन ए थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर इट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये येतात. आता आर आपल्याला काय तसंच फाइंड आउट करता येईल. मग r² इक्वल टू काय आहे r² इक्वल टू x² + y². दिस इज इक्वल टू किंवा r इक्वल टू असं जरी घेतलं तरी चालेल. r इक्वल टू √x² + y² तरी पण चालेल. आणि आपण आता व्हॅल्यू टाकू -1चा स्क्वेअर प्लस -1². तर काय येतं -1चा स्क्वेअर हा +1 येतो. म्हणजे फॉर r इक्वल टू काय येणार √1 + 1 म्हणजे √ मध्ये किती येणार आहे 2 व्हॅल्यू येणार. आणि नंतर आता थिटा फाइंड आउट करायचा. अँड टॅन थिटा इट इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला y अपॉन x. y किती आहे -1 आणि x किती आहे -1 तर किती येतं 1 येतं. टॅन थिटा इट इज इक्वल टू 1 आला. आणि इथं 45 डिग्री येणार आहे का अँगल नाही येणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे. आणि हिअर थिटा लाईज इन दॅट इज पॉइंट लाईज इन ए थर्ड क्वाड्रंट. पॉइंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल टॅन ऑफ 180 डिग्री + 45 असं कन्सिडर करावं लागेल. 180 डिग्री + 45 त्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग काय होतं टॅन 180 + 45 म्हणजे कारण को टर्मिनल अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे आहे सेम आहे. आणि टॅन फंक्शन जे आहे पाय अँगलचं काय पिरियॉडिक फंक्शन आहे पायचं. मग इथं पायने परत काय होतं ते व्हॅल्यू रिपीट होतात आफ्टर पाय इंटरवल. मग किती येणार आहे टॅन ऑफ किती आहे बट दिस 200 किती येणार आहे 25 डिग्री येणार. 225 डिग्री इक्वल टू काय आहे 1 आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह. देअरफॉर टॅन थिटा इट इज इक्वल टू काय लिहिता येईल टॅन ऑफ 225 डिग्री. आणि देअरफॉर थिटा इक्वल टू काय मिळणार आपल्याला 225 डिग्री. आणि देअरफॉर मग पोलर कोऑर्डिनेट काय मिळतात r किती आहे √2 आणि थिटा किती आहे 225 डिग्री. एवढा काय पोलर कोऑर्डिनेट मिळतात. हे झालं थर्ड एक्झाम्पल. आणि यातीलच आता 4 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहू. 4 नंबरचं एक्झाम्पल 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे
यातलं -√3 आणि 1 आहे, हे कोऑर्डिनेट दिलेले आहे कार्टेशियन. मग एक्स वाय काय आहे -√3 आणि 1. एक्स निगेटिव्ह आहे आणि वाय काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह कशामध्ये येतं, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. मग इट लाईज इन ए सेकंड क्वाड्रंट. लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये हा पॉइंट आहे. आणि आर काढू आता. आर फाइंड आउट करायचा. आर इक्वल टू काय इन √x² + y² आहे. दिस इज इक्वल टू इन √ काय -√3² + 1². -√3² हा किती येणार आहे 3 आणि 1² किती आहे 1. म्हणजे आर इक्वल टू किती येणार आहे इन √3 + 1 म्हणजे √मध्ये 4 येतं. तर किती येणार आहे आर ची व्हॅल्यू 2 कारण आर > 0 आहे. आणि आपल्याला आता tan थिटा काढायचा आहे. अँड tan थिटा इज इक्वल टू काय y/x. दिस इज इक्वल टू y किती आहे 1 आणि आपण x किती आहे -√3. मग इट इज इक्वल टू -1/√3 आलं. आणि 1/√3 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलसाठी आहे tan 30° साठी आहे. मग मायनस tan ऑफ किती आहे 30°. tan 1/√3 एवढी व्हॅल्यू. tan थिटा इट इज इक्वल टू एवढं आलं. आणि tan ऑफ निगेटिव्ह अँगल इट इज इक्वल टू काय आहे हिअर tan इट इज इक्वल टू काय येणार आहे tan ऑफ काय येणार आहे -30° असं लिहिता येईल आपल्याला. आणि बट थिटा लाईज इन ए दॅट इज पॉइंट लाईज इन ए सेकंड क्वाड्रंट. बट पॉइंट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. पॉइंट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण अँगल कसा लिहितो 180 - थिटा असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल आहे. देअरफॉर tan थिटा इट इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला tan ऑफ 180 मायनस काय 30°. कारण tan 180 - थिटा आपण असं कन्सिडर करता येईल. आणि दिस इज इक्वल टू काय येणार मग tan ऑफ किती होईल 180 - 30 तर 100 काय आता 50° येतं. आणि देअरफॉर थिटा इक्वल टू काय 150° येणार. मग देअरफॉर आर थिटा पोलर कोऑर्डिनेट काय येतं 2 आणि 150° एवढा पोलर कोऑर्डिनेट मिळतो. हा झाला क्वेश्चन 13 कंप्लीट. म्हणजे बुकमध्ये ते 15 झालेला आहे टाइम कंप्लीट झाला ह्या टाईपचा. कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असता आपण काय केलं पोलर कोऑर्डिनेट फाइंड आउट केलेला आहे. आणि नंतर आता आपण पुढचं पाहू. पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग त्यातील पहिलं आहे व्हॅल्यू फाइंड आउट करायची. साइन ऑफ 19π/3. साइन ऑफ 19π/3 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग काय लिहिता येईल आपल्याला साइन ऑफ आता π/3 19 केव्हा येणार आहे हिअर 6 × 3 18 होतं. म्हणजे आपल्याला काय करता येईल हे 19π/3 आपण असं लिहू शकतो हिअर 6π + π/3. पहा डिनोमिनेटर इक्वल केला आपण 3 × 6π 18π 18π + π 19π/3 ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग 6π म्हणल्यानंतर काय होणार आहे 2 टाइम काय होईल हिअर 3 टाइम 2π म्हणजे 3दा रोटेशन आणि परत π/3 म्हणजे साइन फंक्शन हे पिरियोडिक फंक्शन आहे. मग काय होणार कंप्लीट 3 रोटेशन आणि परत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार. मग याची व्हॅल्यू किती येते sin π/3. आणि sin π/3 म्हणजे किती आहे π/3 म्हणजे 60° अँगल आणि sin 60 ची व्हॅल्यू किती आहे √3/2 म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार आहे √3/2 एवढी व्हॅल्यू येणार. आणि नंतरचं आता सेकंड यातलंच सेकंड काय आहे cos ऑफ 1140°. cos ऑफ 1140°. आता 1140°
360 म्हणजे काय आहे 2 पाय, आणि याला जर आपण आता याचं जवळचं मल्टिपल 3 ने मल्टिप्लाय करून पाहू. हे 0, 3 6 18, 1 कॅरी 3 3 9 आणि 1 10, 1018. आणि 4 टाइम घेतलं तर ते जास्त होईल, 1200 काहीतरी येणार. म्हणजे आपल्याला हा अँगल कसा लिहिता येईल, cos ऑफ 1180 1140 मायनस 1080. म्हणजे किती ऍड करावं लागेल ते घेऊ आपण. 14 मधून 8 गेला 6 आणि इथं 0, म्हणजे 60 डिग्री. याच्यापेक्षा 60 डिग्री जास्त आहे. मग हा 1140 कसा लिहिता येईल आपल्याला, 1080 आणि प्लस किती 60 डिग्री असं लिहिता येईल. 1080 म्हणजे 3 टाइम का आहे 360 डिग्री. तसं लिहिता येईल आपल्याला cos ऑफ 3 टाइम 360 डिग्री आणि प्लस 60 डिग्री. म्हणजे 3 कम्प्लीट रोटेशन, 3 कम्प्लीट रोटेशन आणि पुढे 60 डिग्री. म्हणजे मग किती येणार, याचा को टर्मिनल अँगल म्हणजे कोणता राहणार आहे 60 डिग्री. फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येतं cos ऑफ 60 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. आणि cos 60 म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे 1/2, एवढी व्हॅल्यू येणार. आणि आता यातलंच थर्ड आहे cot ऑफ 25 π/3, cot ऑफ 25 π/3, cot ऑफ 25 π/3 एवढा अँगल आहे. मग आता 25 π/3 मग अशी जसं आपण साईनचं लिहिलं त्यानुसार लिहिता येईल π/3 आणि प्लस किती घ्यावं लागेल 8 पाय म्हणजे 24 आणि प्लस हा पाय म्हणजे 25 π/3 असं लिहिता येईल. 8 पाय म्हणल्यानंतर काय होणार 4 कम्प्लीट रोटेशन होते आणि पुढं काय π/3 येणार. म्हणजे काय येणार हे cot ऑफ काय येतं π/3 येतं. आणि दिस इज इक्वल टू काय येणार म्हणजे आपल्याला 2 × 4 हे 4 × काय 2 पाय असं लिहिता येतं. म्हणजे 2 कम्प्लीट रोटेशन आहे हा 2 पाय 4 कम्प्लीट रोटेशन आणि परत π/3 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉटची व्हॅल्यू कशी आहे पॉझिटिव्ह आहे. आणि π/3 म्हणजे काय 60 डिग्री अँगल. आणि cos 60 ची व्हॅल्यू किती आहे 1 किती √3, कारण tan 60 ची व्हॅल्यू √3 त्याचा रेसिप्रोकल म्हणजे cot 60 ची व्हॅल्यू किती 1/√3 येणार. हे झालं त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहे. त्याचे को टर्मिनल अँगल आपण काय केले फाइंड आउट केले पिरियॉडिक फंक्शन नुसार. आणि नंतरचा आता पुढचा आहे एक्झाम्पल काय आहे प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. खाली दिलेल्या आयडेंटिटीज काय करायच्या प्रूव्ह करायच्या. त्यातले आपण काय करू 3 एक्झाम्पल पाहू आणि बाकीचे बरेच येतात त्याच्यात प्रूव्ह करण्यासाठी. तर पहिला जे आहे 1 + tan square a, 1 + tan square a आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे प्लस 1 + 1/tan square a. इट इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला 1/sin square a minus sin⁴a, 1/sin square a minus sin⁴ का आहे 4a हे दाखवायचं आहे. तर ही साइड आपण कन्सिडर करू. कन्सिडर 1 + tan square a plus 1 + 1/tan square a. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय करू आपण डिनॉमिनेटर इक्वल करू. दिस इज इक्वल टू हे आहे पहिलं तसंच कॅरी करायचं आणि सेकंड आहे तर प्लस आहे प्लस 1 × tan square a किती येणार आहे tan square a + 1 आणि आपण काय tan square a. मग आता इथं डिनॉमिनेटर याचा 1 आहे आणि इथे किती आहे हिअर tan square a आहे. हे दोन टर्म ही एक टर्म आणि ही एक टर्म 1 + tan square a कॉमन निघाल. मग ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे 1 + tan square a कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये यातलं म्हणजे किती 1 राहिलं. याचं नाही डिनॉमिनेटर घेतलं तर चालेल. ब्रॅकेट मध्ये इथं 1 राहणार
आणि यातलं काय हे 1 प्लस टॅन स्क्वेअर हे कॉमन घेतलेलं आहे आपण. मग यातलं किती राहतं 1 अपॉन काय टॅन स्क्वेअर हे राहणार. म्हणजे 1 प्लस काय लिहिता येईल 1 अपॉन टॅन स्क्वेअर हे असं लिहिता येईल आपल्याला. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे 1 अपॉन साइन स्क्वेअर हे मायनस काय साइन रेज टू 4 हे दाखवायचं आहे. मग काय कन्सिडर करता येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर हे काय लिहिता येईल सेक स्क्वेअर हे लिहिता येईल आपल्याला. आणि इथं अगोदर काय करू आपण 1 अपॉन टॅन स्क्वेअर काय लिहिता येईल कॉट स्क्वेअर असली लिहू आपण. दिस इज इक्वल टू काय 1 प्लस टॅन स्क्वेअर हे इंटू 1 प्लस काय आहे कॉट स्क्वेअर हे असं लिहिता येईल. 1 अपॉन टॅन स्क्वेअर हे इक्वल टू आपण कॉट स्क्वेअर हे लिहिला. मग हे काय आहे सेक स्क्वेअर हे आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर हे काय कोसेक स्क्वेअर हे कोसेक स्क्वेअर एवढा आहे. आणि दिस इज इक्वल टू सेक स्क्वेअर हे म्हणजे 1 अपॉन काय येणार आहे कॉस स्क्वेअर हे येतं 1 अपॉन कॉस स्क्वेअर हे इंटू कोसेक स्क्वेअर काय 1 अपॉन साइन स्क्वेअर हे 1 अपॉन साइन स्क्वेअर हे असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे 1 अपॉन काय लिहिता येईल कॉस स्क्वेअर हे इंटू काय साइन स्क्वेअर हे. आपल्याला काय पाहिजे साइनच्या फॉर्ममध्ये पाहिजे. मग कॉस स्क्वेअर हे इक्वल टू काय टाकता येईल 1 मायनस काय साइन स्क्वेअर हे टाकता येईल आणि इंटू हा साइन स्क्वेअर हे. आणि आता काय करता येईल ह्या साइन स्क्वेअर हे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करता येईल. दिस इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर हे इंटू 1 काय येणार साइन स्क्वेअर हे आणि साइन स्क्वेअर हे इंटू मायनस साइन स्क्वेअर हे मायनस साइन रेज टू काय 4 हे. म्हणजे रिक्वायर्ड काय आलं आपल्याला हे काय झालं प्रूव्ह झालेलं आहे. आणि यातलं आता आपण सेकंड कन्सिडर करू. आणखी 2 एक्झाम्पल घेऊ आपण सेकंड कन्सिडर करता येईल. तर काय आहे कॉस स्क्वेअर हे -1 कॉस स्क्वेअर हे -1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे कॉट स्क्वेअर हे +1 इक्वल टू काय दाखवायचं -1 दाखवायचं. कॉट स्क्वेअर हे +1 इक्वल टू काय -1 एवढं दाखवायचं आहे. तर मग आपण ही साइड कन्सिडर करू लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू कॉस स्क्वेअर हे -1 इंटू कॉट स्क्वेअर हे +1. कॉट स्क्वेअर हे +1 इक्वल टू काय टाकता येईल कोसेक स्क्वेअर हे टाकता येईल. आणि इथं काय टाकता येईल मायनस साइन कॉमन घ्यावं लागेल. म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर आलं तर आपल्याला काय टाकता येईल तिथं साइन स्क्वेअर हे टाकता येईल. मग अगोदर काय करू पहिल्या ब्रॅकेटमधून मायनस साइन कॉमन घेऊ आणि ब्रॅकेटमध्ये काय राहतं हे प्लस होईल आणि हे काय होईल मायनस होईल. म्हणजे 1 मायनस काय येतं कॉस स्क्वेअर हे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉट स्क्वेअर हे +1 लिहिण्याऐवजी आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर हे लिहू. बाकी काही केलं नाही फक्त 1 आधी लिहिला आणि कॉट स्क्वेअर हे नंतर लिहिलेला आहे. मग इथे काय टाकता येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर हे इक्वल टू काय पहिल्या आयडेंटिटीनुसार साइन स्क्वेअर हे आहे साइन स्क्वेअर हे आणि इंटू 1 प्लस कॉट स्क्वेअर हे इक्वल टू काय आहे कोसेक स्क्वेअर हे आहे कोसेक स्क्वेअर हे आणि साइन स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर किती आहे -1 आहे किंवा असं लिहिलं तरी चालेल. साइन स्क्वेअर हे इंटू 1 अपॉन काय साइन स्क्वेअर हे म्हणजे किती येतं -1 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आणि आता आपण यातलं थर्ड पाहू. थर्ड काय आहे साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आणखी काय आहे प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज इक्वल टू आपल्याला काय दाखवायचं आहे 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर एवढं दाखवायचं आहे. 1 प्लस कोसेक थिटा
इंटू सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असं दाखवायचं आहे. मग हे कन्सिडर करू आपण लेफ्ट हँड साइड साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता एक्सपान्शन घेऊ ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार एक्सपान्शन घ्यायचं. ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम ए बी म्हणजे 2 इंटू साइन थिटा इंटू का आहे सेक थिटा आणि प्लस का आहे बी स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा प्लस याचे एक्सपान्शन घेऊ प्लस खाली लिहिते मी कॉस थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम कॉस थिटा इंटू का आहे कोसेक थिटा आणि प्लस कोसेक स्क्वेअर थिटा एवढं येतं. तर आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा जवळ घेऊ. आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याला ब्रॅकेट करू आणि प्लस याच्यातून 2 कॉमन घेऊ. ह्या दोन्ही टर्ममधून 2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहतं साइन थिटा इंटू सेक थिटा साइन थिटा इंटू सेक थिटा प्लस काय राहतं कॉस थिटा इंटू काय कोसेक थिटा आणि हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण प्लस का आहे सेक स्क्वेअर थिटा आणि प्लस कोसेक स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल आपल्याला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आहे 1 आहे ती टाकू आपण 1 प्लस इथे काय लिहिता येईल सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस लिहिता येईल म्हणजे काय होणार आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं होईल ब्रॅकेटमध्ये 2 टाइम साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं लिहिता येईल. सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस आणि प्लस कॉस थिटा कोसेक थिटा म्हणजे काय आहे 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कॉस अपॉन काय येणार आहे साइन थिटा येणार कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि प्लस हे ब्रॅकेट सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन काय आहे कॉस स्क्वेअर थिटा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन काय आहे साइन स्क्वेअर थिटा 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल आपल्याला. आता डिनॉमिनेटर इक्वल करू आपण 1 प्लस 2 टाइम साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू का आहे साइन थिटा प्लस इथं पण डिनॉमिनेटर इक्वल करता येईल 1 इंटू साइन स्क्वेअर काय आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 इंटू कॉस स्क्वेअर काय आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि खाली कॉस स्क्वेअर थिटा इंटू काय आहे साइन स्क्वेअर थिटा एवढं येतं. दिस इज इक्वल टू 1 प्लस 2 साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू परत आपल्याला 1 टाकता येईल आणि ब्रॅकेट खाली काय राहतं डिनॉमिनेटरला कॉस थिटा इंटू काय आहे साइन थिटा आणि प्लस इथे सुद्धा 1 टाकता येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा असं राहणार. इथे काय राहणार 1 प्लस 2 टाइम 1 अपॉन कॉस काय लिहिता येईल सेक किंवा असं लिहिता येईल आपल्याला सेपरेट लिहू आपण 1 अपॉन काय साइन थिटा असं लिहिता येईल आणि प्लस इथं सुद्धा आपल्याला काय लिहिता येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आणि इंटू 1 अपॉन काय साइन स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल. दिस इज इक्वल टू 1 प्लस 2 टाइम 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा आणि 1 अपॉन साइन म्हणजे काय कोसेक थिटा प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. हा नाही त्या फॉर्ममध्ये ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ए इंटू बी आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 प्लस काय सेक थिटा इंटू कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन आहे म्हणजे रिक्वायर्ड आलं म्हणजे कोसेक इंटू सेक लिहिलं तरी चालेल. दिस इज इक्वल टू 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे रिक्वायर्ड आलं. हे एक्झाम्पल झाले आपले 15 मधले 3 एक्झाम्पल प्रूव्ह केले आपण आणि राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.